भाजपचा हा एकट्याचा निर्णय नाही, सगळ्या भारतामध्ये सर्व मंत्रिमंडळाची काम करण्याची हीच प्रथा आहे। याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार झाला। छगन भुजबळांवरची कारवाई सूडबुद्धीने केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला। कायद्यानेच कारवाई केल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। बुद्धीनं राजकारण आहे आणि जाणीवपूर्वक भुजबळ सारखा एक खंबीर नेता आहे, त्याला जाणीवपूर्वक सूडबुद्धीने भुजबळ साहेबांनी एकटा निर्णय घेतलाय का? आम्ही कायद्याने आणि नियमाने चालणार आहोत, कोणाही बद्दल आमच्या मनामध्ये आकस नाही। छगन भुजबळांवरची कारवाई सूडबुद्धीने केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला। कायद्यानेच कारवाई केल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीमध्येच हे दोन मत आहेत असं तुमचं म्हणणं आहे, मला ते माहित नाही। मी तुम्हाला एवढंच सांगतो की आगे आगे देखिए होता है क्या। आगे आगे देखो होता है क्या म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिला सूचक इशारा। छगन भुजबळ यांच्यानंतर आता सुनील तटकरे आणि अजित पवारांवर कारवाई होणार का? तिथे मराठी माणसाचं पुनर्वसन बिनर्वसन या इमारतींचं असं कुठच्याही गोष्टी होणार नाहीत। एक तर तुम्ही ती मेट्रो करू नका, काही गरज नाही या गोष्टींची। एक तर ह्या सगळ्या सुविधा तुम्ही बाहेरून जे लोक येत आहेत आणि त्याच्यामुळे हा मुंबईवरती जो ताण पडतोय त्यांच्या सुखासाठी सुविधांसाठी तुम्ही या गोष्टी करताय। मुंबईला मेट्रो 3ची गरजच काय? राज ठाकरेंचा सरकारला खडा सवाल। सारखी आंदोलनं कसली करता? प्रकल्पच रद्द करा, शिवसेनेला लगावला टोला। वसई विरार मनपात पुन्हा हितेंद्र ठाकूरांची सत्ता। बहुजन विकास आघाडीला सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत। सर्वपक्षीय विरोधकांना साधी 2 अंकी संख्याही गाठता आली नाही। FTIIच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करायला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची तयारी। विद्यार्थ्यांनी संपाबाबत पुनर्विचार करण्याचं केलं आवाहन। विद्यार्थी चर्चेला तयार, मात्र संप मागे घ्यायला नकार। शिवसेनेने चर्चेला मुख्यमंत्र्यांकडे पाठ का फिरवली? काँग्रेसच्या DY पाटीलच्या परिवाराच्या मांडीवर का बसले? आणि आशिष शेलारांची शिवसेनेवर जोरदार टीका। शिवसेनाच काँग्रेस सोबत गेल्याचा पुन्हा केला आरोप।